नमस्कार. हा, नमस्कार सर. तुम्ही एक महिला आहात आणि राजकारणामध्ये तुम्ही काम करत आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा तुम्ही राजकारणामध्ये उमटवलेला आहे आणि तुम्हाला नाशिक जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद तुमच्याकडे आहे, शिवसेनेमधून, शिंदे गटाकडून. तर एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये तुमचा जन्म झालेला आहे आणि बाकीच्या काही गोष्टी पाठबळ नसताना देखील आज तुमच्याकडे एवढं मोठं पद आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव असेल. तर ज्या कोणी महिला राजकारणामध्ये ज्यांना यायचं आहे आणि समाजाची सेवा करायची आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी तर एवढं सांगू इच्छिते महिलांना, की महिलांचा लोकांचा महिलेकडे बघण्याचा, राजकारणातल्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर असं असं मुळीच मनात बाळगू नका आणि समाजाच्या सेवेसाठी महिलांनी एकजुटीने पुढे या. आणि मी तर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहे. महिलांवरती अन्याय अत्याचारावरती आवाज उठवते. तसं तुम्ही माझ्याबरोबर महिलांवरती जे अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावरती आवाज उठवायला माझ्यासोबत या. एवढंच मी महिलांना माझ्याकडनं संदेश देऊ इच्छिते. खरं तर आजची स्त्री आपला नाहीच आहे आणि स्वतः तिने आपलं समजूच नये. मी मी स्वतःच स्वतःला मी एक डॅसिंग व्यक्तिमत्व समजते. तसंच स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा आणि धैर्याने, आत्मविश्वासाने पुढे या. एवढंच मी महिलांना संदेश देऊ इच्छिते.